भूक लागली आहे, वेळही नाही, तर चटपटीत खायची इच्छा झाली आहे, तर 2 मिनिटामध्ये रवा उत्तप्पा तयार आहे. तर मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर इथे मी 1 वाटी दही छान असं ताक करून घेतलेलं आहे आणि याच ताकामध्ये रवा टाकून घेणार आहे. जेवढा आपल्याला उत्तप्पे बनवायचे आहेत, त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये रवा मिक्स करूया. त्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी टाकून घेतलं आणि हे सगळं 1-2 मिनटं एकजीव करून घेणार आहे. त्याच्यामध्ये बाकीचं आपण काहीही वापरणार नाही. तर नंतर मी 1-2-4 मध्यम आकाराचे कांदे होते, ते छान असे बारीक करून घेणार आहे. 1 टोमॅटो आणि कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये टाकून सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत. तर रवा उत्तप्पा एकदम टेस्टी असा रवा उत्तप्पा 2 मिनिटामध्ये तयार होतो. तर कसलीही पूर्वतयारी न करता झटपट उत्तप्पा खाण्याची इच्छा झाली तर आपण दही, ताक वगैरे असेल तर आपण हा पदार्थ बनवू शकतो. तर नंतर मी पातेल्यामध्ये एक चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. परत मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहे. तर इथे तवा गरम झाला की आपण लगेचच आपण जसे उत्तप्पे सोडतो तसेच आपण त्याच्यावरती सगळं पसरून घेणार आहेत. फक्त उत्तप्पा थोडासा जाडसर असतो. तर लगेचच आपण इथे मुलांसाठी बनवते त्याच्यामुळे मी टोमॅटो आणि कांदे थोडेसेच टाकलेलं आहे आणि चटणी देखील त्याच्यावर थोडीशी स्प्रिंकल केली आहे आणि नंतर कढईने थोडंसं तेल वगैरे टाकून आपण हे छान असं कमी गॅसवर भाजल्यानंतरच उलटणार आहोत. जर आपण ते लगेचच उलटण्याचा पलटण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात नीट होत नाही किंवा तुटतं. त्याच्यामुळं मीडियम गॅसवर ठेवायचं आणि 1-2 ते 3 मिनिटांनी आपला इथे छान असा उत्तप्पा भाजला जातो. तर त्यानंतर मी दुसरा देखील इथे टाकून घेतलेला आहे. तर याच्याबरोबर चटणी करू शकतो किंवा मग असाच खायलाही खूप छान लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.